देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असलेले मूळ पीठ म्हणजे श्री रेणुका मातेचे मंदिर नवरात्र काळामध्ये भाविकांसाठी बंदच राहणार असल्याची माहिती मंदिराचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली। दिनांक 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र महोत्सव साजरे केले जाणार आहे। सद्यस्थितीमध्ये भारतभर कोरोनाच्या उपद्रवामुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे। त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी मंदिरातील धार्मिक विधी आणि त्यानंतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हे रद्द केले असल्याचे तहसीलदार वरणगावकर यांनी स्पष्ट केलेले आहे की दिनांक 17 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत आहे। नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि हा जो दिवस आहे या दिवसापासून 25 तारखेपर्यंत आपण नवरात्र महोत्सव साजरा करणार आहोत। परंतु हा नवरात्र महोत्सव सर्व भाविक भक्तांनी हा घरी थांबूनच साजरा करायचा आहे, आपापल्या घरी साजरा करायचा आहे। आणि नवरात्र महोत्सवाचे जे मंडळ आहेत त्यांनी सार्वजनिक जागेवर मंडप न टाकता आपल्या वैयक्तिक खाजगी जागेमध्ये मंडप टाकायचा आहे आणि मूर्तीची जी प्रतिष्ठापना आहे ही 2 ते 4 फुटापर्यंत करायची आहे। 4 फुटाच्या वर मूर्तीला परवानगी असणार नाही। घरगुतीची मूर्ती जी आहे ती 2 फुटांपर्यंत असणार आहे आणि या मूर्तीचं मिरवणुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे। म्हणजे आपण प्रतिष्ठापना करण्यासाठी जी वाजत गाजत मिरवत मूर्ती आणत असतो आणि त्याचं विसर्जन करत असतो, तर अशा प्रकारचे कुठलेही विसर्जन मिरवणूक किंवा प्रतिष्ठापनेसाठी जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीला बंदी घालण्यात आलेली आहे। ती आपण अत्यंत साध्या पद्धतीने आणून तिची प्रतिष्ठापना करायची आहे। तसेच लॉकडाऊनचा पिरियड हा 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व प्रार्थनास्थळं, सर्व मंदिरं, सर्व धार्मिक ठिकाणचे कार्यक्रम आहे जे त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे, मंदिरं बंद राहणार आहेत। परंतु या ठिकाणचे जे कार्यक्रम आहेत हे धार्मिक विधीनी आणि धार्मिक विधी जे आहेत ते अत्यंत साधेपणाने आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांपुरतेच मर्यादित असणार आहे। धार्मिक विधींसाठी केवळ पुजाऱ्यांनाच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाईल, या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याने भाविकांनी श्री रेणुका देवी माहूरगड येथे येऊ नये असे आवाहन त्यांनी केले। नवरात्र महोत्सवातील एक मुख्य आकर्षण गरबा किंवा दांडिया रास हे असते, परंतु यावेळेस गरबा दांडिया उत्सव या कुठल्याही प्रकारच्या उत्सवाला बंदी घालण्यात आलेली आहे। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला घेता येणार नाही। नवरात्र महोत्सव काळातील एक मुख्य आकर्षण ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं असते। वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशातले जे चांगले कलाकार आहेत ते आपली सेवा गडावर देत असतात। परंतु आज या कोविडच्या प्रादुर्भावामुळे अशा प्रकारची कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम, कुठलेही संगीताचे कार्यक्रम हे गडावर होणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारचा जो सार्वजनिक हे आहे गरबा रास दांडिया तो सुद्धा कुठल्याही प्रकारे साजरा होणार नाही। त्याचप्रमाणे घरी राहा आणि सुरक्षित राहा हा जे शासनाची घोषणा आहे त्याला अनुसरून सर्वांनी आपल्या घरीच राहावं। कोणत्याही भाविक भक्तांना बाहेरगावच्या या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। त्यामुळे सर्वांनी घरी राहून सुरक्षित राहून हा नवरात्र महोत्सव आपल्या घरीच साजरा करावा अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे। सर्वांनी यामध्ये आपला सहयोग द्यावा आणि कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा दर्शनासाठी सक्ती किंवा मला दर्शनाला जाऊ द्यायचा आग्रह असा कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वरिष्ठ मंत्री VIP यांनी असा करू नये, धरू नये आणि यासाठी सहयोग द्यावा, जेणेकरून मंदिर प्रशासनाला सुद्धा या काळामध्ये चांगल्या तऱ्हेने आपलं कामकाज बजावता येईल। नवरात्र काळामध्ये दत्तशिखर मंदिराखालील गावाकडील नागरिकांनी कामानिमित्त माहूर शहरात येताना आपले ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी स्पष्ट करून सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाने सार्वजनिक जागेवर मंडप उभारून दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करू नये, प्रतिमेची उंची 4 फुटांहून अधिक ठेवू नये अशी सूचना केली। या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी केलेले आहे। शिवाय दरवर्षी घटस्थापनेच्या 4 ते 5 दिवस आधीपासून अनेक भाविक आणि भक्त वेगवेगळ्या ठिकाणावरून येऊन श्री क्षेत्र माहूरगड येथे ज्योत पेटवून ती ज्योत आपल्या गावी नेऊन त्या ज्योतीची सुद्धा प्रतिष्ठापना करतात। अशा ज्योतधारकांनी व ज्योत नेणाऱ्यांनी सुद्धा यावेळी गर्दी करू नये असेही स्पष्ट आवाहन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केलेले आहे। नवरात्र महोत्सवातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडावरून जी ज्योत आहे
ही अनेक मंडळं अनेक गावातील ठिकाणी ज्योत पेटवून ते घेऊन जात आहेत, परंतु या ठिकाणी यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे अशा प्रकारची ज्योत नेण्यावर स्पष्टपणे बंदी घालण्यात आलेली आहे. विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत.